नमस्कार मित्रांनो. एकटा नमस्कार कर. ऍज युजल. थांब मला बोलू दे. मी ह्याला बोलली की आपण जेवण घेऊया. मम्मीने मस्त डबा पाठवला. आज आम्ही या घरी आलोय कारण की पप्पाने एका लग्नाला जायचं होतं. तर मग तो माणूस काम करतोय किचनचं. तर आम्ही बसलो इकडे. विचार केला इकडे रील्स पण करून घेऊया आपले. मी इकडे बसली आणि तो तिकडे टाइमपास. झूट टाइमपास. आई शपथ शिवानी मस्करी नाही करत. मी ब्लास्टर मारेन इथे तोंडावर. बघताय हे असं होतं माझ्यासोबत. ते तुम्हाला होतं काय मुलांना असं काहीतरी मिळालं गन बनवून खेळायचं? नाही होत. सगळे लहान नाही सगळ्यांना होतं. सगळ्या मुलांना होतं. आंघोळ पण केली नाही. घाणवाच्या जवळ नको येऊ. तिकडेच बसलो मी टेकून. माझं काय टेकून? बोचा असे शब्द नको वापरू. ढुंगण. ओके. तर पार्श्वस्थळ. काय? पार्श्वस्थळ. पार्श्वस्थळ. हा स्थळ जिकडे लोक शी घाणेडी गाठवत होते. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मला बघायची इच्छा होती म्हणून आला बघा. हे बघा नमस्कार करण्यानिमित्त मी हिचा चेहरा झाकलेला आहे मित्रांनो. जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही मला मेसेज करून सांगितलं की शिवानीचा नमस्कारच्या टाइमला चेहरा झाका. तसं मी शिवानीचा चेहरा झाकलेला आहे मित्रांनो. मला सांगितलं की यशला कानाखाली वाजवा. आता मी पण करते. हा तर मित्रांनो काय बोलत होती सांग. हा तर मी इथे जेवायला बसलेली आहे आणि हा माणूस अजून येत नाही. मुलांना का नाही कळत की कधी कोणती गोष्ट करायची? कारण माझ्या टी शर्ट वर लिहिलेलं आहे. जेवायला जेव्हा मी हे कारण माझ्या टी शर्ट वर लिहिलेलं आहे. जेव्हा मी हे असे घेऊन बसली तेव्हा हे इकडचा व्हॅक्युम क्लीनर काढला साफ करायला. अरे येडे हे असं काय पेपर खाऊ हे काय खाऊ ताटात वाढ तरी काहीतरी. हे बघ ह्यानी आधीच ते घेतलं हातामध्ये व्हॅक्युम क्लीनर. मग मी वाढू म्हणजे सगळी धूळ येऊ दे म्हणून मी सगळे डबे व्हॅक्युम क्लीनर धूळ शोषून घेतो सोडत नाही. पण घरात साफसफाई असताना मी जेवण का वाढू? मग वाढ आता थांबलंय सगळं मगाशी. आता मी बंदूक घेऊन बसलोय. बंदूक घेतली आता. बाजूला येऊन बस. एक तर काळा ठिक्कर झाला उन्हामध्ये. विचारलं तुला कोणी? विचारलं काय काळा बोलते? मला सांगू परत यांना कॉमेंट मध्ये बोलतील काय काय. काळा बोलते नवऱ्याला काळा बोलते. एवढा सोन्यासारखा नवरा भेटला. अरे हिराच्या आजूबाजूला दगड असतो पण आतमध्ये हिरा असतो. शिवानी आतमध्ये हिरा असतो. या कोळशाच्या आतमध्ये सोन्यासारखा माणूस आहे. तुला कळत नाही. एकतर ठरव या कोळशाच्या आत सोनं आहे की हिरा? सोनं आहे. माणसात सोनं असतं हिरण असतं. हिरण हृदय माझं हिरा आहे आणि माझं बाकीचं अंग जे आहे ते सोनं आहे. अरे यार आपल्याला पिंपल आहे. तुला पण आलं इथे. मला पण अचानक पिंपल येतं. कुठे? मला नाही दिसत आहे. मला का नाही दिसत आहे? अरे बाबा मला दिसतच नाही. वाढ चल भूक लागली. टाइमपास मोबाईल काढून टाइमपास नको करत बसू. वाढ जरा वाढ. इथे नवऱ्याला भूक लागली इथे वाढत नाही. हे बघा फोनवर फोन येतात. पॉज कर. डबे पण मीच उघडून दिले. हा फोनवर गप्पा मारत बसली. शेवटी डबे मला उघडायला लागले. सगळे डबे उघडून ठेवले तिथे मी. आणि मला मुद्दामून कॅमेराच्या बाहेर गेले. मित्रांनो हा षडयंत्र आहे. वाईफ विधी अशी म्हणणं यश आणि फक्त ई ठेवायचा प्रयत्न हिचा. वाईफ विधी करायचं हिला म्हणून हे सगळं करते. बघा मला किती कॅमेराच्या बाहेर ठेवलं. हे बघा मला मी दिसतो तरी का? माझा नुसता आवाज येतोय. बघितलं माझा टॉपिक पण पूर्ण होऊ देत नाही. शाणी एक नंबरची. आज आम्ही खाणार आहोत कारल्याची भाजी. आम्ही नको बोलूस. मला ना खूप इच्छा होती की आम्ही ट्राय करतो. आम्ही ना अनिता ताईला सांगितलेलं ती आम्हाला डबे देते ना. आम्ही तिला बोललेलो की आम्हाला कारलं नको. हा बोललेला मी नाही. कारलं वगैरे नको. तर मी विचार केला की गेलं पाहिजे पोटात तर आपण ट्राय करूया. विसरलो मी डबे उघडले ना या हाताने. हा मग अशी ते कबूतरचं हे पडलेलं. हात धुणे. आता तर उघडले. आता मी चपाती पण हात लावला. हा मग ती तू खा वरची. बाकी हात धुणे. घाणेरडा माणूस एक नंबरचा. हात धु. हात धुतलेले मी बघत होतो. तुझं रिॲक्शन काय नवऱ्यासाठी बघितलं रे. कळालं मला. बाहेरचे काम करतात त्यांना कळू दे आपण भांडतो असं वाटू दे त्यांना. हा बाहेर लोक काम करतात. भांडू तुला कळत नाही का? तुला एका शब्दाने ऐकायला होत नाही. नंतर तुम्हाला दाखवतो बाहेर माणसं काम करतात. आणि अनिता ताई तेंडलीची भाजी खूप सुपर्ब करते. मी घरी खरं सांगेन मी मम्मीच्या हातची मला जरा पण नव्हती आपलेली. पण अनिता ताई खूप छान करते. मला पण माझ्या बायकोच्या हातची कारल्याची भाजी अजिबात नाही आवडत. कारण माझ्या बायकोने कधी कारल्याची भाजी केलीच नाही तिच्या हाताने. कारण तिच्या हाताने जे पण होतं ते सगळं चांगलं होतं. माय गॉड. माझ्या बाबूला माझ्या हातची कारल्याची भाजी खायची. उद्या बनवे ना. ऐक मी काय बोलतो. ऐका ना उद्या एक खूप एक्साइटिंग गोष्ट होणार आहे मित्रांनो. खूप एक्साइटिंग गोष्ट. तू सांगितली ना काय? मलाच नाही माहिती. काय परवा होणार आहे? काय नाही सांगितली. परवा सांगू आम्ही तुम्हाला. ती एक्साइटमेंट एकदम मजा येते मला. आतमधून असं हुई 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 होतंय. पण त्याच्या आधी मला इथे फोड आलाय. हा ना कुठे जायचं? रांजणवाडी येते मला इकडे. ते काय आलं माहिती मी तुम्हाला सांगते. आमच्या घरी कोणतरी छोटू
छोटूसं क्यूट गेस्ट आलेलं. अरे हा हे पण नाही दाखवलं ना. अरे लाज वाटली ब्लॉग मध्ये अप टू डेट नाही ठेवत लोकांना कळलं पाहिजे ना कधी आले कसे आले काय आले. स्टोरी टाकत जा ना युट्यूबवर की अरे नवरा आपला बा ऑफिसला जाऊन काम करतोय रात्री उशिरा येतोय की मी एक स्टोरी टाकेन बाबा एक स्टोरी टाकून ठेवते. जे लोक वाईफ त्याशीला फॉलो करतात त्यांना माहिती असेल की शिवानीने स्टोरी टाकलेली आहे. मुद्दामून करते माझं. खरंच तुला असं हवंय ना की लोकांना वाटावं की माझं काय. लोकांना माहिती तू काय नाही करत यार. फक्त हा ऍक्टर आहे. वाईफ विथ याशीचा ऍक्टर आहे. डायरेक्टर एडिटर आम्ही इक्वली व्हिडिओ एडिट करतो मित्रांनो. माझं आता तुम्ही ऐकून घ्या. आम्ही इक्वली व्हिडिओ एडिट करतो. त्याच्यानंतर मी ऍक्टिंग पण करतो. ऍक्टिंग आहे ऍक्टर बोलते तुम्हाला नानाची सांगते ते जाऊ दे. हिचं ऐकलं ना तुम्ही. मी तिथे व्हिडिओ मध्ये इथे माझे उन्हाळके चाळे फालतू चाळे करून फालतू चाळे नसतात. कळालं त्याला की ते चाळे फालतू असतात. डोळे चोळतोयस नाही बघितलं माझा हात लगेच कसा असा होतो कारण मला माहिती आहे मला मारणार आहे. हा अरे ते जाऊ दे ना. त्यांना दाखव ना आपण त्यांना वाटतं ना बाहेरच्यांना पाणी जा पाणी घेऊन जा. तुला मगाच सांगतो पाणी आणत नाही. एक तर त्यांना मराठी कळत नसेल. हो त्यांना वाटत असेल आपण शिवाय देतो ना एकमेकांना. खूप प्रेम करतो तुझ्यावर तरी तुला कळत नाही. हा तुला कळायला पाहिजे ना किती प्रेम आहे माझं तुझ्यावर. खरंच वाटतं यार असं नाही कळून द्यायचं. हा मग त्यांना असं वाटेल की अरे बिचाराची भांडणं चालू चांगलं होतं त्यांचं आणि आपलं ऑलरेडी चांगलं ब्लॉग बघत असताना काय वाटतं तिकडे बसून. अरे मग ते हा पण ब्लॉग बघतील ना ते लोक. हा पण बोलते अरे आपली एडे गाइस माय गॉड्स ओज माय गॉड्स. मला भूक लागली आहे. मला पाणी पिल्याशिवाय जेवण आत नाही जाणार. काय रस्ता इकडे मोकळा करते तू. सिमेंट अडकलंय. हो अडकलंय. जाऊ खरंच एक ग्लास पाणी एवढं धूळ आहे बाहेर ते म्हणून तुला पाठवते. तू आंघोळ नाही केली आहे. जा ना यश ब्लॉग पण करायचा आपल्याला. आता आम्ही शापशिडी खेळतोय मित्रांनो. आता आम्ही ब्लॉग नाही करते. आता आम्ही शापशिडी खेळतोय. ब्लॉग पण करायचा आपल्याला. इकडे काय आम्हाला काय काम होत नाही. पाणी आणा बरं आता कसं तोंडातून शेवटी जे असतं ना माणसाचं व्यक्तिमत्व जे व्यक्तिमत्व असतं ना मित्रांनो माणसाचं ते शेवटी एखाद्याच्या तोंडावर येतच. कसं निघालं त्या तोंडातून साबजी जरा पाणी दो ना. कळलं ना आता छोटू कोण आहे आणि साबजी कोण आहे. का असं करते तुला खरंच कळालंय. अजून काम करवायचे ग्लासला वास असंच पिचत तुझ्या नाची टाण. बरं वाटलं ना. हा जे मला पण वाटत थोडं बरं. हे पाणी बिस्लरीचं नाहीये. चव आहे वेगळी. शिवाय मला माहित नाही ही बाटली पिण्याची पण आहे की नाही तिथे ठेवलेलं आहे. मला शपथ नाही माहित पण तुझे पप्पा लास्ट टाइम बोललेले. आपले पप्पा लास्ट टाइम बोललेले. इथे मध्ये कोणाला जागा ठेवले. इकडे पप्पा. अरे पप्पांचा फोटो नाचायला ठेवलंय कोणाला. तू बोला पप्पा. अरे तू स्वतः का बोलली. मग मी बोललो नाचायला ठेवलंय. मी बोललो की पप्पांना जागा. आता आपण पप्पांचा विषय काढा ना. पप्पांना इथे पॉपअप करूया मध्ये. पप्पा चव आहे. हो जोर एवढा माझ्या हातात बाटली दाबली जाते. एवढा जोर आहे. सुपर स्ट्रेंथ आहे माझ्याकडे. ते आले ना ते महाराष्ट्राच्या हास्य चित्रामध्ये दत्तू बोलतो ना आय एम द सुपर पॉवर. तसं आहे माझ्या. शिवानी पप्पांना फोन करून विचारे पिण्याचं नाही वाटतं मला. आणि मी 3 घोट पियाली. तू पण केलंस. बरं वाटलं ना पिल्यानंतर. तू नुसतं पियाली नाही आणि तू आनंद घेतला. बरं वाटलं ना. जाऊ दे पण आता पाणी पियालीच आहे तर जाऊ दे. खायला तर चालू करूया. मम्मीने एवढ्या चपात्या कोणासाठी दिल्यात मला नाही माहित. 2 तुझ्या 2 माझ्या. मी एकच खाणार आहे. तिला माहिती तू एवढीची भाजी अख्ख्या चपाती सगळ्या चपात्यांचा घेऊ. आणि मित्रांनो तुम्ही मला सांगा की तुम्ही जास्त भाजीवाले माणूस आहे का छोटे कमी. एक मिनिट काय करते. तर तुम्ही जास्त भाजीवाले माणूस आहात का तुम्ही कमी भाजीवाले माणूस आहात. जास्त म्हणजे की तुम्ही एका घासात एवढी भाजी देता का एका घासात एवढीशी भाजी खाऊन बघ. हे काय घेतलंय ना एवढंच. खूपच टेस्टी आहे. ताई काय केलं तुम्ही व्हिडिओ बघताय ना आता. कसं बनवलं कसं जनता जॉब चाहती है. खूपच छान. खरंच चांगलं कडून लागत. नाईस. आय थिंक हे टाकलं वाटतं लास्ट तंबाखू. हे तर चुनाटी बसते. काय लागलं
मिश्री हे असंच करूया. विमल सांगून केलं का कोणी असं? मला नाही, तू खाते, तुला माहिती. आता तू गेस कर. हा. आंबट, लिंबू, आमचूर पावडर. गावात मिळतो तुझ्या ते आमसूल. आमसूल नाही माहिती तुला? कोकम सारखं दिसतं ते. कोकम. ओ ते ओ च कसं चालू होतं ते पण मी बोलणार होतो ना, तू का बोललीस? हा चिंचे हे का केलंस? जेवल्यानंतर चहा कोण पितं? शिवानी जेव्हा एक घर बनवून असतात ना लोक, तेव्हा घरात ते बघ ते जे मेहनत करतात ना त्यांना चहा लागते, तर त्यांना चहा आणून दिला. मेहनत करतात त्यांना लागते, तू काय मेहनत करतोय? शिवानी काय बोलते यार, इथे मी कधीपासून बॉक्स बिक्स उचलतोय, एवढं सगळं करतोय. तुम्हाला माहितीये बाहेर एक सोफा आणलाय. एक मिनिट मला बोलून घेऊ दे. मला बोलून घेऊ दे. मला जग थांबवते बोलताना, पण मी थांबणार नाही. मित्रांनो तुम्हाला माहिती बाहेर जो सोफा आणला, एक सोफा आला मस्त. त्यांनी बघितलं बाबा, गेला तो ब्लॉग लाईव्ह आजच. बघितलं किती माहिती असते ना. तुझ्या चॅनलचा गेला ना? आपला वाला ब्लॉग. तू सोफा दाखवला तिकडे दाखवला. हो, नाळाची टांग कधी दाखवला? आजच्या ब्लॉग मध्ये हेअरकट वाल्या, ज्याच्यामध्ये मी आणि गौरांग लॅम्प लावतोय. ओके, तर सोफा तो लिफ्ट मधून उचलून त्याचे सगळे तुकडे आम्ही आणलेत. मी, नवज्योत, किरण, सतीश 4 जणांनी आणलेत. आणि विचारते मेहनत म्हणून हे सगळं चहा लागतो. तुम्हाला माहिती आहे घर बनवता असं चहा जबरदस्त लागतो. पप्पा घेऊन आले चहा विथ प्लास्टिक पार्टिकल्स. पी पार्टिकल. नो बोलले ना, नो. मित्रांनो, घरात जे थोडंफार केलेले ते दिसायला नको म्हणून हा अँगल चूज केलेला आहे. कारण ह्या अँगल मध्ये काहीच दिसत नाही. माझ्या मागे काहीतरी आहे ते पण दिसेल. हिच्या मागे भरपूर ब्लॉग्स मध्ये थोडं दाखवून झालेलं आहे. तेवढंच आहे आणि जास्त काय नाही केलंय. आता चहा पियाला आणि नानकेट खाल्ला. नानकेटचं ही काय केलं माहितीये का शहाणपणा. पप्पांसमोर बोलते हा दोन्ही तुम्ही खाऊन टाकतो, नाही खाणार आहे. मी तिकडे असं बसलोय की भाई मी खान, मला विचारतच नाही डायरेक्ट. आणि मला एवढासा तुकडा मिळाला नानकटायचा. माझ्यासाठी 2 आणलेले. मम्मीने 2च बकलावा दिले. तर आता बकलावा पप्पांचा आहे जे घरी आहे. तर आता हे 2 बकलावा हा खाणार आहे गोड. मग नानकेट पप्पांना नको खायला. शिवानी एक प्रॉब्लेम केला वाटतं. काय? एक ओरिजिनल पिस्तावाला आणलाय आणि एक काजूवाला. मी पिस्तावाला खाणार. हा ठीक आहे, मला काजूच पाहिजे होता. तर मग पप्पांना नानकेट नको करायला. एवढं पण अंडरस्टँड नाही करू शकत का तू? नाहीतर एक काम कर, नानकेट खाल्ले ना ते देऊ परत काढून. नाही, हे पप्पांना देते. चालेल? दे ना, मी दिलदार आहे. तू असं दाखवते का? दे, म्हणजे आता आता दोन्हीकडे रडवला. दोन्ही नानकटायच्या टायमाला एवढासा तुकडा दिला, आता हे पण घेऊन जा. आता चालूच राहू दे. हे पिस्ता नाही, पप्पांना देते ना काजू. शाण्या खा. आता तू एवढा आग्रह करते तर मग मी खातो, नाही तर देऊन टाक. माझे पप्पा तुझा जास्त अंडरस्टँडिंग. बकलावा तुम्ही खाल्ला असेल तर तुम्ही सांगा तुम्हाला आवडतं का. आता हाफ खाल्ला ना, हाफ ते काजूवाला आणि हाफ पिस्ता खा. खारी असते, खारीमध्ये काहीतरी असं स्वीट आणि वरती असं तोंडाला पाणी आलं. लवकर खा. खाल्लाच नाही एक अख्खा. आता हा एक अख्खा माझा. मारलाच असतोस ना आता. मी हा अर्धा थोड्या वेळाने खाणार आहे. नाही, आत्ता खाऊन टाका, नंतर काय खाते. माझं ना काजू बेटर होता. काजू बेटर होता आणि घरी सगळी काजू. पप्पा आले. बंद कर. या 2 बोटाने बकलावा खाल्ला. काय करायची गरज? मी हा 4 बोटांनी खाल्लाय. चला मी तेव्हा बाय, आम्ही आमचं काम करतो आता. स्क्रीन मध्येच बघून बोलतो. लय मारायला लागल्या, तू लय मारायला लागल्या आता. जसं ब्लॉग करून हे लोक माझा चेहरा असा जास्त बघत असाच बघतात. हो, नाईस वन. चल हे चला बाय मित्रांनो. अरे काहीतरी दिसलं मागे शीट. तुम्हाला कळेल मी ते छोटासा पीस बकलावाचा काट ठेवलाय. थांबा. तर यश पप्पांसोबत जरा बाहेर गेलाय. तर हे आहे यशचं वॉलेट आणि हे आहेत यशचे पैसे. लेमन चॅलेंज करणार आहोत आपण.
पैसे इथे ठेवलेत. मुलींच्या ड्रेसला खिशा असण्याचा फायदा. बस बोट नाही कापला पाहिजे मी. ये लवकर ये लवकर ये. एक छोटूस चॅलेंज. लवकर आ जाओ. लिंबू पाणी बनवते शळा गॅलरी मध्ये का बनवते. तर हा चॅलेंज आहे की हे जे लेमन आहेत ते आम्ही एकमेकांच्या तोंडात पिळणार आहेत आणि कोणी एक्सप्रेशन नाही द्यायचं लेमन पिळल्यानंतर. हा बी काढूया. लेमन पिळल्यानंतर एक्सप्रेशन नाही द्यायचे. जो देईल तो हरला. ओके. लहानपणापासून खातो मी आंबट गोष्टी. ठीक आहे. मला तर शिकवते. सर्वात पहिले तुझ्या मी पिळते. नाही पहिले तुझ्या. नाही मी चॅलेंज केला ना सो मी पिळणार आणि जो जिंकेल त्याला मिळणार माझ्याकडनं 500 रुपीज. म्हणजे तू जिंकली तरी तुला 500 रुपये तूच देणार. घे पकड. रिॲक्ट नाही करायचंय. केस नीट कर. आधीच रिॲक्ट करून घेतो ना. करून घे रिॲक्ट करून घे. आय एम वेटिंग. काय पडलं. लेमन. हा मी म्हणजे जाम मला वासच आंबट येतोय त्याचा जाम. पुढे ये मी आलसी हूं. वरती मोठा कर. जीभ बाहेर काढू नको. सगळा रस खाली. मला आधीच आंबट वास येतोय. तिकडे देन हे घे 500 रुपये. मी हरली. हे हरामी तुझं पण काय भाई केवढा आंबट. डोळ्यातून पाणी येतंय माझ्या. मी हरली. माझ्या डोळ्यातून पाणी येतंय शिवानी. माझे मी 1000 रुपये देतो आता. मी नाटक नाही पाहिजे. मी हरली. नाटक नाही पाहिजे. शिवानी फालतुगिरी काय करते यार. मी तुला 500 दिले ना रुपये. बाई रडायला येते मला. रडायला एवढं आंबट होतं. कच्चा विचार करून उठून लागलास काय. तुम्ही बघा अख्खा लिंबू मी पिळलाय. अख्खा लिंबू पिळलाय याच्यात. मी आता चहा पिलेली मित्रांनो. त्या पोटात रिॲक्शन हो ना. ते 500 रुपये डॉक्टरांना दे. मलाच दे. बाई हे पण नाही घ्यायचे. नाही फालतुगिरी. शिवानी फालतुगिरी नाही करायची. हा कर. तुझं वॉलेट कुठे आहे. माझं वॉलेट मला तुला नाही कळलं तुझं वॉलेट मी इकडे घेऊन आली आहे. आई ग. नाही शिवानी फालतुगिरी नाही. नो एकदम घे ना यार. एकदा ट्राय कर. अजिबात आंबट नाही. शपथ सांग. मला आंबट गोष्टी नाही. हे बघ किती ऍक्टिंग करतोय. काहीच पिळलं नाही. परत आता प्रॉपर चॅलेंज. हड पहिले तू कर ना. आता नाही कर ना. तू कर ना. का एकदा खरंच करूया. एकदा त्यांना कळू दे ना की आंबट आहे की नाही बाबा. नको पण मला मी हरली. तुला 500 रुपये पण मिळाले झाले. चला बाय. हा चॅलेंज देते. शिवानी माझे 500 रुपये मला देऊन काय हरली करते शाळी. परत कधी बोलव चॅलेंज मध्ये मला. पादू का. हे घे रडू नको. ते तोंडाची चव चांगली कर. खा खाऊन टाकू. खा. उरलेला बकलावा देते गाईज मी ह्याला. बघ मी किती चांगली बायको आहे. नक्की. हो. आणि चांगली बायको रडायला आलेलं मला मगाशी एवढं आंबट होतं. खा. नाही खा खा खा. माझा बकलावा. माझं लिंबू. तू काहीही बोल. मैं नहीं खाने वाली. नाही बोल. शिमाने केस धुतले तर कसे वाटतंय. काय भारी टेस्ट माहिती लिंबूची. खा ना मध्ये. तू हा लिंबू हातात का पकडून ठेवला एवढा टाइम पासून. हा बघत होतो कसा आहे टेस्ट. बताओ जरा बताओ. बताओ काय भाई भारी भारी आहे. हा स्वीट आहे. अरे पण बोट इथपर्यंत काय तोंडात घालतो. इथपर्यंत एवढी लागतात. हो मग. एवढी होती तोंडात माझ्या. एवढीच होती. काय पण खोटं नाटक माझ्या हानेडा नावाचं पसरो नकोस. हो ना.
पडताना लगेच कॅप्चर करणार होती, पण मी स्पायडरमॅनचा लहान भाऊ आहे, तुला माहित नाही. स्पायडरमॅनचा लहान भाऊ किती चोकणार बोट. शी यश, त्या पोटात मस्त खिचडी चालू असते ना. मी तुझं ऍसिड वाढवलंय पोटाचं, आता तुझं जेवण लवकर डायजेस्ट होईल. लिची खाऊन कुठे टाकतोय आता व्हिडिओ घेतला. इथे टाकतोय, इथे टाकतोय. शाणे इथे ठेवलंय सगळं. हे बघ, एक मगाचपासून बघतीये. दोन काय खोटारडी. हे बघा मी इथे टाकलेले, हे बघा मी इथे जमा करून ठेवले. हे बाकी 10 इकडे आणि हे 2 इकडे मी टाकेन स्वतः. शाणे स्वतः टाकते आणि पप्पांना खोटा नाव सांगते का? इकडे ते बघ काय आग लागली. किती ठिकाणी आग लागली बघ. आग लागली. एक आग लागली. 2. हा ते मुद्दामून लावतात. पाऊस पडतोय, मजा येणार आहे. का तुला का मजा येणार? मजा येणार आहे. सुट्टी घेणार आहे मी पावसाला की. कोणती स्टेप? मी नवीन स्टेप बनवत असतो. मोर असं पावसात मी पण खुश होतो पाऊस पडल्यावर. आय एम द मोर ऑफ दिस फॅमिली. तिकडे पप्पा पण बघतात. पप्पा बोल तिला काय जावई मोर बनतोय. ऐक ना, कुठल्या तरी ह्याच्यात होतं मी ऐकलेलं. मी जास्त ना लोकांना, तुम्हाला कळत असेल, मी जास्त इकडून तिकडून ऐकतो पण लक्षात मला काय राहत नाही. हा तर मग मी ऐकलेलं की जेव्हा मोर असा याच्यात हिंदडत असतो पावसात त्याचे पंख असे दाखवत असतो, तेव्हा कोणाला त्याची मागे उघडी पडलेली तेव्हा कोणालाच मागे त्याचा उघडा पडलेला ढोंगण दिसत नाही, कारण तो असं पुढचं दाखवत असतो. मग मागून बघितलं की मागचं दिसेल. तेच बघण्याचा तरीका बदलला पाहिजे माणसांनो, बघण्याचा तरीका. काय नाही माहितीये का ते, कारण ते जे मी तिथे ऐकलेलं ना त्यांनी एवढ्या सभ्य शब्दात नव्हतं सांगितलं आणि मी तसंच बोलणार होतो आता. मी आठवलं मला की आपण व्हिडिओ मध्ये बोलतोय जेव्हा पाऊस पडत. चूक केली की मी ह्याच्या हातात फोन दिला आणि बोलली की ब्लॉग एंड कर. अरे एंड नाही, तू विचार कर ना इकडे जेव्हा पाऊस पडेल अजून रे एकदम म्हणजे ओ माय गॉड, पाऊस म्हणजे असं भिजूनच गेलो पाहिजे आपण. पडला. तर मित्रांनो, आम्ही हा व्हिडिओ एंड करायला इकडे आलेलो आहे. ही माझी बायको जिने सकाळपासून आंघोळ नाही केली, पण तुम्हाला सांगितलं नाही की मी आंघोळ करून फिरते आणि मी आंघोळ नाही केलं असं हिने तुम्हाला जतवलेलं आहे. ते सगळं खोटं आहे. एक सेकंड इथे काय लागलं तुला? मी ते सांगणार होतो तुला, पण रक्त येतंय. हो माहितीये मला. मी काल रात्री गेलेलो गॉथम सिटी मध्ये. आपलं सिक्रेट आहे. 1 मिनिट, आपलं सिक्रेट त्यांना सांगून दे ना. रात्री मी घराच्या बाहेर जातो, स्टोरी सांगतोय तुम्हाला. आणि ही बघा एंड करूया. हा अँगल चांगला एंड करायला. तर मित्रांनो, आपण परत भेटूया अशाच एका ब्लॉग मध्ये. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर खाली लाईक करा, कॉमेंट करून सांगा. मी तुमच्या कॉमेंटला रिप्लाय देतो. मित्रांनो थँक्यू एवढं कॉमेंट मध्ये प्रेम केल्याबद्दल. जर आमचे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर प्लीज, आणि आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, विसरू नका. सबस्क्राईब करा. हा, जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, माझ्या डोळ्यात बघा मी बॅटमॅन आहे. प्लीज सबस्क्राईब करा. पाऊस वाढत चाललाय, छान वाटतंय. चला बाय.